नमस्कार मित्रांनो, पहिली घरचा अभ्यास. आज आपला दिवस आहे 27वा. ट ढ ठ छ श हे अक्षर आज आपण शिकणार आहोत. आपण काल या 3 अक्षरांचं लेखन केलेलं आहे. आज आपण छ आणि श या 2 अक्षरांचं लेखन करणार आहोत घरच्या अभ्यासामध्ये. तर सर्वप्रथम मोबाईल लांब ठेवायचा. मोबाईल डोळ्यासाठी हानिकारक असतो म्हणून लांब ठेवायचं का. आणि जवळ मोबाईल असला की तुम्ही काय करतात, मोबाईल थोडंसं पुढं पळवतात आणि लिहायला बघतात. मग तसं केलं की काय होतं, मी ह्या व्हिडिओमध्ये काय प्रयत्न करते की तुमचं वाचन जेवढं होणार आहे, लेखनासोबत तुमचं वाचन होणं महत्वाचं आहे, कृतीयुक्त वाचन होणं महत्वाचं आहे. म्हणून मी काय तुमचं कृतीयुक्त वाचन पण घेते, तुम्हाला वेगवेगळे साहित्य दाखवते. मग तुम्ही आगाऊपांडे काय करतात, जवळ मोबाईल असला की मोबाईल पुढं घेतात. आणि मग आम्ही ज्या हेतून तुम्हाला लवकर वाचायला शिकवण्याच्या हेतून जो व्हिडिओ तयार केलाय तो मग मला तसं मग रिझल्ट भेटणार नाही, तुम्हाला लवकर वाचायला येणार नाही, म्हणून मोबाईल लांब ठेवायचा आहे. आज आपण लवकर लिखाण करत आहोत कारण की आपल्याला अक्षरांच्या वर्गात सगळ्यात शेवटी जायचंय. तुमचं हे जे राहिलेलं आहे ना, ते नंतर शेवटी मी अक्षराच्या वर्गात जेव्हा जाईल तेव्हा तुम्ही हे राहिलेलं लिहायचंय. चला तर मग घरच्या अभ्यासामध्ये आपण सुरू करूयात. छ सुंदर अक्षरामध्ये लिहा. असं ग काढायचं, ग काढून त्याला अशी मध्ये गाठ घ्यायची वरती आणि वर उभी रेष घ्यायची. छा छी, हळूहळू लिहा, घाई करू नका अजिबात. छी छी छू छू छे छई छो छौ छ छा छी छी छू छू छे छई छो छौ छ छा छी छी छू छू छे छई छो छौ छ छी छा छी छी छू छू छे छई छो छौ छ छा छी छी छू छू छे छई छो छौ छ छा छी छी छू छू छे छई छो छौ छ छा छी
छी, छू, छू, छे, छई, छो, छौ, छ, छा, छी, छी, छू, छू, छे, छई, छो, छौ, छ, छा, छी, छी, छू, छू, छे, छई, छो, छौ. ठीक आहे, झालं तुमचं हे लिहून. आता आपलं अजून एक अक्षर राहिले बरं का, शशा. श शहामृगाचे दोन जुळे भाऊ आहेत. श शहामृगाचं एक आहे आणि श षटकोणाचं एक आहे. हा श षटकोणाचा आहे ना, तो खूप लाजाळू आहे, तो कधीतरीच येतो. पण हा श षटकोणाचा जास्त जोडाक्षरामध्ये येतो, माहिती का. श शहामृगाचा जास्त जोडाक्षर येत नाही, पण श षटकोणाचा खूप जोडाक्षरामध्ये येतो. हे बघा, असं प काढायचं आणि मध्ये एक अशी रेष द्यायची. श, शा, शी, शी, शू, शू, शे, शई, शो, शौ, श, शा, शी, शी, शू, शू, शे, शई, शो, शौ, श, शा, शी, शी, शू, शू, शे, शई, शो आणि हे शौ. तर आता आपण अक्षरांच्या वर्गात आलेलो आहोत. मी यांचं वाचन करते. तुम्ही काय करायचं आहे, हे छ आणि श हे तुमचं जे राहिलेलं आहे, इथं थोड्या ओळी राहिले, तिथं थोड्या ओळी राहिले, ते तुम्ही लिहून टाका. ओके. नेहमीप्रमाणे आपण आता अक्षरांच्या वर्गात जाणार आहोत. आज आपले विद्यार्थी वाढलेले आहेत, सर कोणतेच वाढले नाहीत, तेवढेच सर आहेत आज. आज आपल्या वर्गामध्ये कोण आले रे नवीन? ट, ढ, ठ, छ आणि श हे 5 अक्षर नवीन आलेले आहेत. स्वर गुरुजी आहेत तेवढेच आहेत, काही त्यांच्यामध्ये फरक नाही. चला आता आपण काय करू, प्रत्येक सरांना वर्गात पाठवून देऊ आपण. हे आहेत आपले आसर. आसर वर्गात गेले की द म्हणतो दा, क म्हणतो का, म म्हणतो मा, ल म्हणतो ला, घ म्हणतो घा, न म्हणतो ना, टा, डा, रा, बा, ना, सा, खा, ढा, गा, ता, पा, झा, हा, था, टा, वा, ळा, चा, जा, धा, भा, छा, या, फा, शा आणि शा. आता पहिली वेलांटीवाली म्हणजे ई इडलीवाले सर किंवा ई इमारतवाले सर वर्गात चाललेत बघा. तेव्हा द म्हणतो दी, क म्हणतो की, म म्हणतो मी, ली, घी, नी, टी, डी, री,
बी, नी, सी, खी, ढी, गी, ती, पी, झी, ही, थी, टी, वी, ळी, ची, जी, धी, भी, छी, ई, फी, शी, शी. तुम्ही सुद्धा अशी बोट करायची आहेत, म्हणून मी रोज ह्या वर्गामध्ये जाते, कारण की तुम्हाला बोटाची क्रिया करणं आवश्यक आहे. हे असं करायला आलं ना तुम्हाला लगेच वाचायला येतं, काहीच अडचण नाही. आता दुसरे ई वाले सर वर्गात चालेत बरं का. दी, की, मी, ली, घी, नी, टी, डी, री, बी, नी, सी, खी, डी, गी, ती, पी, जी, ही, थी, ठी, वी, ळी, ची, जी, धी, भी, छी, ई, फी, शी, शी. आता पुन्हा वर्गात येत आहेत आपले पहिले उकारवाले सर. पहिले उकारवाले सर हे सर र दादाला आवडत नाहीत आपल्या. दू, कू हे पहिले उकार म्हणजे उखळाचे सर. उ, कू, मू, लू, गु, नू, टू, डू, बू, नू, सू, खू, ढू. गु, तू, पू, जू, हू, थू, टू. उ, ळू, चू, जू, दू, भू, छू. यू, फू, शू आणि शू. आता येणार आहेत आपले दुसरे उकारवाले सर. कुठे गेले दुसरे उकारवाले सर? हा इथे. दुसरे उकार म्हणजे उसवाले सर आले. उसवाले सर वर्गात चाललेत बघा. आता त्यांच्याकडे अशी छडी आहे. दू, कू, मू, लू, घू, नू, टू, डू, रू, वू, नू, सू, खू, ढू. गु अशी ऍक्शन करायची तुम्हाला. बरोबर तुमच्या हाताचा उकार आला पाहिजे. गु, तू, पू, जू, हू, थू, टू, उ, लू, चू, जू, धू, भू, छू. यू, फू, शू, शू. आता ए सर वर्गावर जाणार आहेत बरं का. ए एकवाले सर. ए, दे, के, मे, ले, घे, ने, ते, डे, रे, बे, ने, से, खे, ढे, ते, गे, ते, पे, झे, हे, थे, ते, वे, ळे, चे, जे, धे, भे, छे, ये, फे, शे, शे. आता दोन मात्रावाले सर वर्गात चालले. ऐ वाले सर. कोणते सर आहेत हे? ऐ. दई, कै, मै, लई, गई, नई, तई, डई, रई, बै, नई, सई, खई, ढई, गई, तई, पै, झई, हई, थई, तई, वई, ळई, चई, जई, धई, भई, छई, यई, फई, शई, शई. आता कोणते सर जाणार आहेत वर्गावरती? एक काना एक मात्रा. ओ सर. दो त्यांचे हे बघा. हा काना हा मात्रा. दो, को, मो, लो, घो, नो, टो, डो, रो, बो, नो, सो, खो, ढो. असे ऍक्शन करा आणि माझ्यासोबत म्हणा. गो, तो, पो, झो, हो, थो, ठो, वो, लो, चो, जो, धो, भो, छो, यो, फो, शो, शो. आता कोणते सर जाणार आहे? औ सर. आज आपल्या वर्गामध्ये नवीन सरच आले नाहीत. आहेत ते सर आहेत. तर रोज एक सर येतात है ना. आज सरच आले नाहीत.
दौ कौ मौ लौ घौ नौ टौ डौ रौ बौ नौ सौ खौ ढौ गौ तौ पौ झौ हौ थौ ठौ वौ ळौ चौ जौ धौ भौ छौ यौ फौ शौ शौ। ठीक आहे, आता आपले सर्व सर येऊन गेलेले आहेत वर्गावरती। आता आपण काय करणार आहोत, या अक्षरांचं लेखन करणार आहेत। नवीन आलेले जे अक्षर आहेत की नाही त्यांचं आज आपण लेखन करणार आहेत। तर चला वही पेन घ्या।